विकसित भारत बिल्डथॉन 2025 या स्पर्धेमध्ये सांगोडे माध्यमिक विद्यालय सांगोडेचे विद्यार्थी मी विघ्नेश सुरेश पाटील, मी केदार राजेंद्र फुसगे वोकल फॉर लोकल या थीम अंतर्गत आम्ही हे उपकरण तयार केलेले आहे। या उपकरणाचे नाव शेतकऱ्यांसाठी वरदान रासायनिक खत पेरणी यंत्र। शेतामध्ये रासायनिक खत देत असताना शेतकऱ्याला पाठीमधून खत वाहून यावे लागते। त्यामुळे त्याला खूप त्रास होतो व हे खत पिकांना वाकून द्यावे लागते व ते इतरत्र पसरते। यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होते व पिकांनाही खूप रासायनिक खत मिळाल्यावर पिकांचेही नुकसान होते। यामुळे शेतकऱ्यास आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होते। आम्ही या समस्येवर केलेला उपाय असा आहे की शेतकरी पाठीमधून खत घेऊन जात असताना एका सरीला त्याला पाठीमधले खत पुरेसे होत नसून त्याला खूप त्रास होत असे। या समस्येवर आम्ही विचार करून हा उपाय तयार केलेला आहे। या समस्येवर आम्ही उपाय असा केला आहे की शेतकरी सरीमधून जाताना त्याला एका सरीला पाठीमधले खत पुरेसे होत नसे व त्याला खूप त्रास होत असे। या समस्येवर आम्ही विचार करून हे यंत्र तयार केलेले आहे। याच्यामुळे शेतकऱ्याला कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त खत पेरता येते व पिकाला योग्य त्या प्रमाणामध्ये खत टाकता येते। शेतकऱ्याला होणारा त्रासही या यंत्रामुळे कमी होतो। या यंत्राची माहिती, या यंत्राला लागणारे साहित्य जास्त काही नसून थोडेफार आहे। एक कॅन लागणार आहे, 2 कापडी पट्ट्या लागणार आहेत, 2 पीव्हीसी पाईपच्या कॉलर व 2 रबरी पाईप आणि 2 2.5 फुटाच्या पीव्हीसी पाईप लागणार आहेत। हे यंत्र विद्यार्थी ज्याप्रमाणे शाळेला दप्तर वाहून नेतो त्याप्रमाणे शेतकरीही रानामध्ये खत पेरण्यासाठी हे यंत्र वाहून नेऊ शकतो। या यंत्राच्या सहाय्याने कोणत्याही पिकाला त्याच्या मुळापर्यंत खत पोहोचवता येते व हवे तेवढे आपण त्या पिकाला देऊ शकतो। याची रचना इथून आपल्याला ज्या प्रमाणात खत द्यायचे आहे पिकाला त्या प्रमाणातच आपण अंगठा वर उचलून परत आहे त्या पोझिशनला नेऊन ठेवावा। याप्रमाणे आपण शेताच्या दोन्ही बाजूला खत टाकू शकतो। यामुळे शेतकऱ्याचा वेळही वाचतो आणि शेतकऱ्याला लागणारा श्रमही कमी प्रमाणात होतो। याप्रमाणे रासायनिक खते थेट पिकाच्या मुळाशी देता येते व ते इतरत्र पसरत नाही। अशा प्रकारे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान कमी होण्यास मदत होते। यामुळे वेळेची बचतही होते। याप्रमाणे पिकाच्या मुळाशी योग्य प्रमाणावर रासायनिक खत देता येते। त्यामुळे रासायनिक खत इतरत्र पसरत नाही व शेतकऱ्याचा फायदा होतो।